ही जी काही दुरी आहे ही दुरी सरकार जेव्हा कमी करण तेव्हा करण, पण रायकवाड सरांनी ते आता कमी केली याचं खास करून आम्हाला आनंद वाटतं। याचा खऱ्या अर्थानं हा पुढाकार त्यांनी घेतला। जाती पाती आणि धर्माच्या पलीकडे सुद्धा एक सेवा नावाची गोष्ट असते। तळ्यातलं पाणी प्यायला भेटत नव्हतंय किंवा दर्शन होत नव्हतंय, आता आर्थिक व्यवस्थेवर माणसाला त्या शाळेत जाता येत। काही शाळा अशा आहे का ते 50,000 रुपये डोनेशन, काही शाळा तर अमरावतीतल्या 5 लाख रुपये डोनेशन घेतात KG1 पर्यंत, KG2 अशा शाळा आहे। मुंबईला तर 20-20 लाख रुपये भरावं लागतं। आणि मग आम्हाला असा विचार पडतो, आम्ही हा प्रश्न नेहमी सरकारला विचारत असतोय का 20 लाख रुपये भरणाऱ्या जो शाळेत जाईल त्या तुलनेत आमच्या नगर परिषदेच्या किंवा जिल्हा परिषदेच्या शाळेचा पोरगा स्पर्धा कसा करत, तो त्याच्यासोबत धावणार कसा? एका जणाला इतकं खाऊ घालायचं, सगळी मेहनत त्याच्यावर करायची। स्पष्टपणे त्यांनी इथं शाळेच्या माध्यमातून उभे केलं। फार कमी लोक असतात ते इतरांचा विचार करतात। तुम्ही आम्ही इथं बसणाऱ्यापैकी बरेच कमी लोक असे असतात का जे माझं सोडून दुसऱ्याचं दुःखाकडे पाहणारे। त्याच्या लक्षात आलं का गरीब लोक काही इंग्रजी स्कूलमध्ये जाऊ शकत नाही आणि एवढे ते पैसे भरू शकत नाही। आणि या देशामध्ये मी नेहमी सभागृहामध्ये बोलत आलो का ही विषमता कमी झाली पाहिजे। गरीबाला भेटणारं शिक्षण आणि श्रीमंत माणसाला भेटणारं शिक्षण, ज्याच्याजवळ पैसा आहे त्याच्यासाठी चांगली शाळा आहे या देशामध्ये, आणि ज्याच्याजवळ पैसा नाही त्या शाळेमध्ये कधी रूम नसतं, कधी शिक्षक नसतं, दोघे असले तर मग विद्यार्थी नसतं। अशा 2 व्यवस्था या देशामध्ये निर्माण केल्या आणि त्यांचं खरं तर मानव तेवढा आभार कमीच आहे। निश्चितच शाळा ही जाती धर्मातली जे तेढ आहे, जो भेदभाव आहे ते कमी करण्याचं स्थळ म्हणजे शाळा आहे। ते एका इकडे ज्ञानही वाढवतं आणि दुसऱ्या इकडे माणसाची दुरी सुद्धा कमी करतं। असं एक ठिकाण आहे जिथं सगळेच जण येऊ शकतात, सगळ्या धर्मातले येऊ शकतात, सगळ्या जातीतले लोक येऊ शकतात। तुम्ही पण जगता आलं असतं, परंतु त्यांनी निश्चय केला का मी जे काही सुखात राहिलो ते लोकांच्या टॅक्स घेऊन मला जो पगार भेटला त्यांचं काही